10 दिवसांनंतर वैदेहीला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला. वैदेहीची आई हॉस्पिटलमधनं परस्परच तिला आपल्या घरी घेऊन गेली. वैभवने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण वैदेहीच्या आईने उलट त्यालाच समजावलं. काही दिवस मी तिला माझ्याकडे ठेवते. आमच्या जवळच एक ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं तिची तपासणी करून घेते. या अवस्थेत तिला खूप जपायला हवं. थोडीफार हिंडू फिरू लागली की मग तिची इच्छा असेल तर स्वतः येईल तुमच्याकडे ती परत. वैदेही गप्प होती. तिला आता कशातच काही रस उरलेला नव्हता. ज्या एका आशेवरती जगू बघत होती ती आशाही संपुष्टात आल्यामुळे तिच्यासमोर आता केवळ अंधारच अंधार पसरलेला होता. तिच्या दृष्टीनं आता कुठेही राहिलं तरी काही फरक पडणार नव्हता. एक प्रकारे स्वतःबाबत ती आता पूर्णतः निर्विकार झालेली होती. बसलेल्या धक्क्यातून सावरणं वैदेहीला फार अवघड जात होतं. पूर्वीपेक्षाही आता ती जास्त उदास, एकलकोंडी झालेली होती. दिवस दिवस ती आपल्या खोलीतनं बाहेर पडत नव्हती. आईने ताट वाढून आणून दिलं तर खात होती, स्वतःहून काही मागत नव्हती. तिची सासू तिला भेटायला येत होती. विश्वासच्या बहिणी अधूनमधून येऊन जात होत्या. वैभवसुद्धा वेळात वेळ काढून येत होता. वैदेहीची अवस्था बघून वैभव कमालीचा बेचैन झालेला होता. त्याच्या हातात असताना तर नोकरीवर न जाता दिवस रात्र तो वैदेहीच्या जवळ बसून राहिला असता. पण तसं करणं त्याला शक्य नव्हतं. त्यातून आणखीन एक गोष्ट हळूहळू त्याच्या लक्षात आली होती. त्याचं वैदेहीला भेटायला येणं तिच्या आईला आवडत नसावं. तसं स्पष्ट असं तिने काही सांगितलं नव्हतं, पण तिच्या वागण्यावरनं तसं स्पष्टपणे ध्वनित होत होतं. वैभवनं ही गोष्ट कदाचित आपल्या आईलाही सांगितली असावी. एक दिवस वैदेहीची सासू आली आणि वैदेहीच्या आईकडे तिने वैदेहीला आपल्या घरी घेऊन जायची इच्छा व्यक्त केली. अहो, आणखीन काही दिवस राहू द्या तिला इथे, वैदेहीची आई म्हणाली. पोरीची तब्येत कशी झाली आहे ते तुम्ही बघताय. आणखी थोडे दिवस इथे राहून तिने विश्रांती घेतली की तेवढीच तिची तब्येत सुधारेल. अहो, पण विश्रांती काय, विश्रांती तिला तिथेही मिळेलच की, सासू आपलं म्हणणं पुढे रेटत म्हणाली. उलट इथे दिवसभर ती एकटी आपल्या खोलीत बसून असते. तिकडे आली तर निदान तिच्या सोबतीला विशाखा आहे, उमा आहे, राणीलाही तिचा खूप लळा आहे. मन रमेल तिचं तिथे. वैदेहीची आई क्षणभर गप्प बसली. आता उगाच टोलवाटोलवी करण्यात काही अर्थ नाही. एकदाच काय ते स्पष्टपणे सांगून टाकावं. वैदेहीच्या आईच्या मनात आलं. ती किंचित थांबत म्हणाली, ताईसाहेब, गैरसमज करून घेऊ नका, पण वैदेहीने आता माझ्याकडेच राहावं असं मला वाटतंय. तसंही वैदेहीला तुमच्याकडे पाठवणं मला आता योग्य वाटत नाही आहे. वैदेहीची सासू धक्का बसल्याप्रमाणे क्षणभर वैदेहीच्या आईकडे बघत राहिली. वैदेहीशी असलेले आपले संबंध तिची आई एवढ्या सहजपणे तोडायचा प्रयत्न करेल असं तिला वाटलंच नव्हतं. वैदेहीच्या सासूने मग सरळ वैदेहीला विचारलं, तुझा काय विचार आहे पोरी? मी काय बोलणार आई? वैदेही खिन्न स्वरात म्हणाली. कुठेही राहिलं तरी माझ्या दृष्टीनं आता सारखंच आहे. वैदेहीची सासू निराश झाली. तिने वैदेहीच्या आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण वैदेहीची आई आपल्या मताशी ठाम राहिली होती. शेवटी तिची सासू निराश होऊन परतली. घरी जाऊन तिने विशाखाला, उमाला सगळं काही सांगितलं. ते ऐकून विशाखा आणि उमालाही धक्का बसला. त्या दोघी स्वतः वैदेहीकडे आल्या, वैदेहीच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या, का गं वहिनी, तुला आमचा एवढा कंटाळा आला आहे? अगं, विश्वासदादा गेला म्हणून काय झालं? आमचे तुझ्याशी कसलेही संबंध नाहीत. हे बघ, आम्ही तुला अजूनही आमची वहिनीच मानतो. आईकडून आम्हाला सगळं काही समजलं. तुझी आई तुला आमच्याकडे ठेवायला तयार नाही आहे. वैदेही यावर काहीही बोलली नाही. वहिनी, तुझीही तशीच इच्छा आहे? आईला तरी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे ना? वैदेही खाली मान घालत हलक्या आवाजात म्हणाली. माझ्यामुळे आधीच ती खूप दुःखी आहे, म्हणूनच तिला वाटतं. तेवढ्यात वैभव म्हणाला, तुझी आई बहुतेक तुझं दुसरं लग्न करून द्यायच्या विचारात आहे बरं का. वैदेहीने एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं. वैदेही, तुझ्याही मनात तसं काही असेल तर त्यात वाईट काही नाही आहे, पण नाही रे, वैदेही आवेगानं म्हणाली. हे बघ, तसला कसलाही विचार माझ्या डोक्यात नाही आहे. नाही, असला तर माझा त्याला विरोध नाही आहे. उलट मी तर म्हणतो की दुसऱ्या विवाहाचा विचार तू अवश्य कर.
पण तो करताना दुसऱ्याचंही मत विचारात घे एवढंच. वैभवला आपलं मन तिच्यासमोर उघडं करावं असं वाटत होतं, पण तेवढं धाडस त्याच्याच्याने होत नव्हतं. म्हणून आडवळणानं आपली इच्छा व्यक्त करत तो म्हणाला, हे बघ, तू इथे आमच्याजवळ राहावीस अशी आईची इच्छा आहे. घरातल्या सगळ्यांना तू हवी आहेस वैदेही. अगं, तू नव्हतीस तर विशाखा, उमा, आई किती उदास झाल्या होत्या. राणी तर एकसारखी तू कधी येणार असं विचारत होती. अशा परिस्थितीत जर तू कायमचा आपल्या आईकडे राहायचा निर्णय घेतलास तर आमची काय अवस्था होईल याचा अंदाज तूही करू शकतेस. माझी अवस्था द्विधा झाली आहे रे वैभव, वैदेही काहीशा गोंधळलेल्या स्वरात म्हणाली. तिथे राहिले तर आई तिकडे एकटी पडते. आधीच माझ्या काळजीने तिची अवस्था वेड्यासारखी झाली आहे. अगं, पण यापूर्वीसुद्धा तू एकटी राहत होती की. तुझ्या जाण्यामुळे जर खरोखर कोणी एकटं पडत असेल ना तर ही आमच्या घरातली माणसं. खरं तर ही गोष्ट तुझ्या लक्षात यायला हवी होती म्हणा. वैदेहीला काय बोलावं ते सुचलं नाही. तसा मग वैभव तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हणाला, का या घराशी, या घरातल्या माणसांशी आपला काही संबंध उरलेला नाही असं तुला वाटायला लागलं आहे? आईच्या एकटेपणाचं निमित्त करून तू आमच्यापासून दूर जायला पाहत नाही आहेस ना? वैभवच्या त्या बोलण्यानं वैदेहीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती काहीशा दाटलेल्या आवाजात म्हणाली, अरे, हा विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा वैभव? हे बघ, हे घर, या घरातली माणसं माझी आहेत. त्यांच्याशी असलेले माझे संबंध इतक्या सहजपणे मला कसे तोडता येतील? आणि आईकडे राहिले तरी हे संबंध कायम राहू शकतात. वैभवला तिचं हे बोलणं अजिबात पटलं नाही. तो आग्रही स्वरात म्हणाला, पण तू इथे या घरात कायमची राहावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी मी म्हणतोय, तू पुन्हा लग्नाचा विचार कर. अप्रत्यक्षपणे का होईना शेवटी वैभवनी आपलं मन तिच्यासमोर उघडं केलं होतं. वैभव काय सुचवू बघतोय हे वैदेहीच्याही लक्षात आलं. तिचा चेहरा एकदम कावरा भावरा झाला. अरे, कसं शक्य आहे वैभव? ती काहीशा कापऱ्या आवाजात म्हणाली. समाज काय म्हणेल? माझी काय किंमत करतील सगळे? एका क्षणात मी सगळ्यांच्या नजरेतनं उतरीन. छे, नाही, हे शक्य नाही आहे. असं म्हणत वैदेही आपल्या जागेवरनं उठायला लागली. वैभवच्या समोर बसायचाही तिला आता संकोच वाटायला लागला होता. पण वैभवने तिला उठू दिलं नाही. तिचा हात धरून पुन्हा तिला जबरदस्तीनं खाली बसवलं आणि म्हणाला, वैदेही, मी जे काही तुला सुचवतोय त्या जगावेगळं काहीही नाही. समाजानं बोट दाखवावं असं कसलंही पाप करायला मी तुला सांगत नाही आहे. देराशी पुनर्विवाह करणं हे काही पाप नाही आहे. हां, खरं आहे वैदेही, तू माझ्याशी लग्न करावंस अशी माझी इच्छा आहे. आईच्या मनात तेच आहे. या विषयावर मी आईशी बोललो आहे, तिलाही ते मान्य आहे. आता फक्त तुझा होकार आम्हाला हवा आहे. वैदेहीला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिची अवस्था विलक्षण अस्वस्थ झालेली होती. आपल्या सासूच्या मनात तेच आहे हे ऐकून ती हतबद्ध झाली होती. वैभव मोठ्या अपेक्षेनं तिच्याकडे बघत असताना वैदेही अचानक उठली, पटकन खोलीतनं बाहेर पडली. जाता जाता वैभवच्या कानावर केवळ तिचे एवढेच शब्द पडले की हे कसं शक्य आहे? विश्वासला विसरून पुन्हा त्याच घरात? नाही, हे शक्य नाही आहे. वैदेही खोलीतनं बाहेर आली तेव्हा तिची सासू हॉलमध्ये बसली होती. आई, मी निघते आता. वैदेही खाली मान घालून हलक्या आवाजात सासूला म्हणाली, अगं, जेवण तयार आहे, जेवूनच जा. वैदेहीला खरं तर क्षणभरही तिथे थांबावंसं वाटत नव्हतं, पण सासूच्या आग्रहाला नकार देणं तिला शक्य झालं नाही. जेवण झाल्यावर वैदेही जायला निघाली तशी सासू वैभवला म्हणाली, वैभव, रात्र बरीच झाली आहे, जा तिला घरी सोडून ये. वैभव लगेच तयार झाला. वैभवी काही बोलली नाही. संपूर्ण रस्ताभर दोघेही गप्प होते, आपल्याच विचारात हरवून गेल्यासारखे. तिच्या घराच्या दरवाजापाशी आल्यावर मात्र वैभव तिला पुन्हा समजावत म्हणाला, हे बघ, यात वाईट असं काही नाही आहे वैदेही. आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे. तू गंभीरपणे याच्यावर विचार करावास असं मला वाटतं. वैदेही काहीच बोलली नाही. निमूटपणे दार उघडून आत शिरली. वैभवनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि मग तो तिथूनच परत फिरला. त्या रात्री बिछाण्यावर पडल्या पडल्या वैदेही वैभवच्या बोलण्याचा विचार करत होती. पुन्हा लग्न करून संसार मांडायची कल्पना तिला सहन होत नव्हती. आपल्या नशिबात संसार सुख लिहिलेलं असतं तर विश्वास असा आपल्याला अर्ध्या वाटेवर सोडून का गेला असता असं तिला वाटत होतं. पण त्याचवेळी विश्वासच्या घराशी असलेला आपला संबंध ती तोडू शकत नव्हती.
या गोष्टीचीही तिला जाणीव होत होती, कारण त्या घरानं, त्या घरातल्या माणसांनी आपल्याला अपार प्रेम दिलं आहे हे ती विसरू शकत नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घर तिच्या विश्वासचं होतं आणि म्हणूनच ते तिचं श्रद्धास्थान होतं. राजाभाऊबरोबर आपल्या लग्नाचा विषय काढणार आई याची तिला खात्री होती. आज विश्वासच्या घरनं परतल्यावर आई आडवळणानं आपल्याला तसंच काहीतरी सुचवत होती. विश्वासच्या घरी जाणं आईला मनातनं अजिबात आवडलेलं नाही किंवा तिला ते पसंत नाही याचीही तिला कल्पना होती. त्या घराशी आता तिचा काही संबंध उरलेला नाही आहे असं आई म्हणाली होती. आणि बोलता बोलता आज आपण राजाभाऊंचं घर पाहायला गेलो होतो असंही आईने तिला सांगितलं होतं. मग कितीतरी वेळ आई त्या घराचं, त्या घरातल्या सुबत्तेचं वर्णन करत राहिली होती. पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर वैभवचा चेहरा उभा राहिला. वैभवचं खरोखर आपल्यावर प्रेम आहे, असावं. त्याच्या वागण्या बोलण्यातनं, डोळ्यातनं ते स्पष्टपणे जाणवतं. म्हणून तर इतक्या स्पष्टपणे त्यांनी आपल्या मनातलं आपल्याला सांगितलं. आणि तसंही वैभवमध्ये कमी काय आहे? तो तरुण आहे, शिकलेला आहे, समजूतदार आहे. त्याच्यातले गुण दोष आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. याउलट राजाभाऊ कोण आहेत? त्यांच्याविषयी आपल्याला काय माहिती आहे? केवळ ते पैसेवाले आहेत, कुठल्या तरी कंपनीत ऑफिसर आहेत, त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, ही एवढीच त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला आहे. त्यांना अजून आपण धड पाहिलंही नाही आहे. त्यांच्या स्वभावाची आपल्याला कसलीही कल्पना नाही आहे. अशा सगळ्या परिस्थितीत अपरिचित असलेल्या माणसाशी संसार करणं किती अवघड आहे. नकळत तिच्या मनात विचार आला, जर पुनर्विवाह करणं एवढं गरजेचंच आहे तर मग वैभव काय वाईट आहे? त्याच्याशी निदान आपण समरस तरी होऊ शकू, मनापासून त्याच्यावर, त्याच्या घरातल्या माणसांवर प्रेम करू शकू. पण हा विचार मनात येताच एकदम तिचं अवघं शरीर थरथरल्यासारखं झालं. ज्या घरात आपण विश्वासच्या पत्नी म्हणून वावरलो, ज्या घरात आपण विश्वासच्या स्पर्शानं मोहरून गेलो, त्याच घरात वैभवच्या सहवासात वावरायचं? नाही, शक्य नाही आहे ते. कारण वैभवला आपण मनापासून कसलंही सुख देऊ शकणार नाही, त्याच्याशी एकरूप होऊ शकणार नाही. प्रत्येक वेळी आपल्या मनात विश्वासच्या आठवणी दाटून येणार, त्याच्या सहवासात घालवलेले क्षण आणि क्षण आपल्याला आठवत राहणार. आणि मग हे एक प्रकारे वैभवलाच नाही तर स्वतःलाही धोका दिल्यासारखं होईल. वैभवच्या मिठीत असताना विश्वासच्या आठवणी जागवत राहणं हे वैभवशी प्रतारणा केल्यासारखं होईल. व्यभिचार ठरेल तो आपला. शरीरापेक्षाही मनानं केलेला व्यभिचार हा अक्षम्य असतो. अशा प्रकारे वैभवचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा आपल्याला काहीही हक्क नाही आहे. वैदेही मनातनं कमालीची अस्वस्थ झाली. आपल्या आयुष्याची चाललेली ही फरफट ती आतल्या आत तडफडून भोगत होती. आपण किती अगतिक आहोत, किती असहाय्य आहोत या जाणीवेनं तिच्या घशात आवंढाळा नकळत तिचे डोळे पाझरायला लागले. आणि मग याच उलटसुलट विचारात कधीतरी तिला झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी बोलता बोलता आईने राजाभाऊचा विषय काढला. अगं, काल माझं पुन्हा त्यांच्याशी बोलणं झालं. तुझ्याबद्दल त्यांना खूप सहानुभूती वाटते आहे. आई, वैदेही कपाळावर आठ्या घालत चिडक्या आवाजात म्हणाली, हा विषय पुन्हा माझ्यासमोर काढू नकोस असं मी सांगितलं होतं ना. आई क्षणभर गप्प बसली, पण मग पुन्हा तिला चुचकारत म्हणाली, अगं असं म्हणून कसं चालेल पोरी? किती दिवस हे दुःख उगाळत बसणार आहेस तू? ह्या दुःखातून बाहेर पडून तुला स्वतःचा विचार करायलाच हवा ना. हे बघ, मी जे काही करते आहे ते तुझ्या भल्यासाठी करते आहे. आणि तसंही मी काही कुणाच्याही गळ्यात तुला बांधायला निघालेली नाही आहे. राजाभाऊ चांगले शिकले सवरलेले आहेत, ऑफिसर आहेत. त्यांच्याशी तुझं लग्न झालं तर सुखात राहशील की गं तू. हे बघ आई, एका लग्नाचा अनुभव मी घेतला आहे. आता पुन्हा त्या अनुभवाला सामोरं जायची माझी इच्छा नाही आहे. एकदा का माझ्या हातात डिग्री पडली ना की कुठे ना कुठे मला नोकरी मिळून जाईल. मग कुणाच्याही आधाराची मला गरज भासणार नाही. वैदेहीच्या या बोलण्यानं आईसुद्धा काहीशी चिडल्यासारखी झाली. त्याच भरात ती बोलून गेली, अगं तुझी सासू मोठी जहांबाज बाई आहे. तिच्या डोक्यात बहुतेक तुला वैभवच्या गळ्यात बांधायचा विचार चालला आहे. माझ्या कानावर आलं आहे तसं. पण ज्याच्या खांद्यावर 3 बहिणींची जबाबदारी आहे त्याच्याशी लग्न करण्याची परवानगी मी तुला देणार नाही. एका दमात आई सगळं बोलून गेली होती. वैदेही काहीशी चकित नजरेनं आईकडे बघत राहिली. आईला झालंय तरी काय? आपण जणू वैभवशी लग्न करायला निघालोत असं गृहीत धरून आई बोलत होती. तिच्या डोक्यात हा विचार आलाच कसा?
राजाभाऊशी लग्न करायला आपण उत्सुक नाही हे बघून तर तिच्या मनात ही शंका आलेली नसणार. हे बघ वैदेही, आई सांगत होती, एक लक्षात ठेव, जी चूक तू एकदा केली होतीस ती चूक मी तुला पुन्हा करू देणार नाही. स्वतःच्या मूर्खपणामुळे आज तू तुझ्या आयुष्याची अशी फरफट करून घेतली आहेस, पण आता तसला मूर्खपणा मी तुला करू देणार नाही. कशात काही नसताना आईचा हा वाचाळपणा पाहून वैदेही चिडल्यासारखी झाली आणि म्हणाली, अगं तूही कमाल करतेस आई. ज्या गोष्टीचा विचारही कधी माझ्या डोक्यात आला नाही तो तू गृहीत धरून बोलतेस. वैभवशी लग्न करायचा माझा विचार आहे हा निष्कर्ष कशावरनं काढलास तू? हे बघ, नजरेवरनं माणसाच्या मनातले भाव ओळखता येतात. विशेषतः पुरुषाची नजर फार बोलकी असते. वैभव जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा त्याची नजर सतत तुझा पाठलाग करत असते, म्हणून तर त्याचं इथे येणं मला नाही आवडत. वैदेहीला आईचं हे बोलणं मुळीच आवडलं नव्हतं, पण त्यावर आणखीन वाद घालायची तिची इच्छा नव्हती. मुळात या विषयावर बोलणंच तिला नको होतं. ती काही न बोलता गप्प राहिली. तिच्या गप्प बसण्याचा फायदा घेत आई मग वैभववर, त्याच्या आईवर तोंडसुख घेत राहिली. रात्री बिछाण्यावर पडल्यावर वैदेहीला पुन्हा वैभवचं बोलणं आठवत राहिलं. किती भाबडेपणाने, सरळ मनाने त्याने आपली इच्छा तिच्यासमोर व्यक्त केली होती. आज आईने ज्या पद्धतीनं वैभवविषयीचं आपलं मत तिच्यासमोर उघडं केलं होतं ते पाहून नकळत आपणही वैभवकडे ओढल्या जातोय याची जाणीव तिला झाली होती आणि त्या जाणीवेने ती पुन्हा अस्वस्थ झाली होती. दुसऱ्या दिवशी तिची सासू आली आणि घरातल्या वातावरणाची काहीच कल्पना नसल्यानं वैदेहीच्या आईसमोर वैदेहीच्या आणि वैभवच्या लग्नाचा प्रस्ताव तिने मांडला. हे बघा निर्मलाताई, वैभवीची सासू म्हणाली, वैदेही आम्हा सगळ्यांना हवी आहे. मला तर तिची इतकी सवय झाली आहे की ती समोर नसली की मला चुकल्यासारखं होतं. तिच्याकडे बघून खरं तर मी विश्वासच्या मृत्यूचं दुःख पचवू शकले. विश्वास नाही राहिला आता, पण तरीसुद्धा वैदेही माझ्या घराची लक्ष्मी आहे. माझी ही लक्ष्मी कुठल्या परक्या घरात जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून वैभव आणि वैदेहीचा विवाह व्हावा असं मला वाटतं. वैदेहीची आई अतिशय हुशार बाई होती. एकदम स्पष्टपणे नकार देऊन वैदेहीच्या सासूला दुखावलं तर कदाचित वैभव वैदेहीच्या विवाहात अडचणी निर्माण करेल अशी शंका तिला वाटत होती. ते टाळायच्या हेतूने ती म्हणली, मला थोडा विचार करायला वेळ द्या ना ताईसाहेब. अहो यात विचार करण्यासारखं काय आहे? वैभवची आई आग्रही स्वरात म्हणाली. वैभवपेक्षासुद्धा वैदेहीच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. आपण दोघींनी मिळून त्याचा विचार करायला हवा. तुमचं म्हणणं मलाही पटतंय ताईसाहेब, वैदेहीची आई किंचित थांबत म्हणाली. पण वैभव वैदेहीपेक्षा वयाने लहान आहे, त्याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे नाही का? हे बघा, त्या दोघात तसं काही फार अंतर नाही आहे. वैभव वैदेहीपेक्षा फार तर एखाद दुसऱ्या वर्षाने मोठी असेल. आजकाल हे अंतर तसं फार नाही आहे. आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. अलीकडे मुली शिकायला लागल्यात, त्यामुळे पती पत्नी सारख्या वयाचे असतात. कधीकधी तर नवऱ्यापेक्षा बायको चांगली 4-5 वर्षांनी मोठी असते आणि तरीसुद्धा त्यांचा संसार सुखाचा होतो. ठीक आहे, वयाचा मुद्दा एक वेळ बाजूला ठेवू, पण इतरही अशा काही गोष्टी आहेत ज्यावर विचार करणं आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या घरात पोरीचं कुंकू पुसलं आहे त्या घरात ती पुन्हा सुखी राहू शकेल का नाही याचाही विचार नको का करायला आपण? वैदेहीच्या आईच्या ह्या बोलण्यानं वैभवची आई काहीशी दुखावली गेली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. एक उसासा सोडत ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, जो काही विचार करायचा तो करा निर्मलाताई, पण वैदेहीला आमच्यापासून तोडू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. तसं झालं तर विश्वासच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. यावर वैदेहीची आई काही बोललीच नाही. 10-15 दिवस असेच गेले. वैदेहीच्या आईने वैभवच्या आईला हो नाही काही कळवलंच नाही. वैदेहीची अवस्था दोलायमान झाली होती. खरं तर वैदेही शिकलेली होती, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला समर्थ होती, पण पूर्वीची वैदेही आणि आत्ताची वैदेही यात खूप फरक पडला होता. पूर्वीची वैदेही असती तर आईच्या विरोधाला न जुमानता जसा तिने विश्वासशी लग्न करायचा निर्णय घेतला होता तसाच निर्णय तिने आजही घेतला असता, पण विश्वासच्या मृत्यूनं जणू ती आपलं अस्तित्व विसरल्यासारखी झाली होती. बंडखोरी करण्यासाठी का होईना आधी स्वतःचं मन स्थिर असणं आवश्यक असतं, पण तिची स्वतःची अवस्था द्विधा झालेली होती. म्हणूनच आईच्या मनाविरुद्ध काही करायचं धाडस तिला होत नव्हतं. तसंच वैभवकडे मन ओढ घेत असूनही त्याला हो म्हणण्याची हिंमत तिला होत नव्हती,
कारण वैभवशी लग्न करूनही जर आपण विश्वासला विसरू शकलो नाही तर वैभवची अवस्था काय होईल याची भीती तिला वाटत होती. वैदेहीची अवस्था मोठी विचित्र झाली होती. कुठलाही एक निर्णय ठामपणे घेणं तिला शक्य होत नव्हतं. त्यातच येता जाता आई तिचं ब्रेन वॉशिंग केल्यासारखं राजाभाऊंचे गुण गात होती, त्यांच्या आर्थिक स्थितीचं, त्यांच्या घराचं वर्णन करत होती. वैदेहीशी ते लग्न करायला उत्सुक आहेत हे सांगत होती. वैदेहीनं नुसतं हो म्हणायची खोटी होती की लगेच. एक दिवस आई आली आणि उजळत्या चेहऱ्यानं तिला म्हणाली, शेवटी आज मी त्यांना स्पष्ट सांगून आले. अगं आई, काय सांगितलंस? कुणाला सांगितलंस? वैदेहीने एकदम चमकून आईकडे बघितलं. राजाभाऊंना गं. त्यांना सांगितलं मी, आम्ही तयार आहोत, तुम्ही तयारीला लागा, आता आणखीन वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे. वैदेही काही क्षण नुसती आईकडे बघत राहिली आणि मग निग्रही स्वरात म्हणाली, मी लग्न करणार नाही आहे. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस हां. आई कपाळावर आठ्या घालत तीव्र स्वरात म्हणाली, असं स्थळ तर अविवाहित मुलीलाही मिळत नाही. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून ते स्वतःहून आपल्याकडे चालत आलेत. वैदेही तरीही ऐकायला तयार नाही. असं बघताच आईनं आपलं नेहमीचं अस्त्र बाहेर काढलं. ती आपली छाती बडवत रडायला लागली. आपल्या गळ्यातले तिचे हात झिडकारत आई चढ्या आवाजात म्हणाली, हे बघ, वैभवशी लग्न करायला मी तुला कधीही परवानगी देणार नाही, कारण त्याच्याशी लग्न करून तू कधीही सुखी होऊ शकणार नाहीस याची मला खात्री आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी तुझं लग्न राजाभाऊंशी ठरवलं आहे. अगं, मी काय आज आहे उद्या नाही, पण माझ्या मागे तुझे हाल होऊ नयेत म्हणून मी हे सगळं करते आहे. आज तुला माझी ही जबरदस्ती वाटत असेल, पण उद्या तुलाच पटेल की मी जे काही केलं ते योग्य होतं. वैदेहीने आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण आईने तिचं काहीही ऐकलं नाही. वैदेहीच्या आईने वैदेहीचं लग्न ठरवलं ही गोष्ट फार दिवस लपून राहू शकली नाही. वैभवच्या आईला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसला. विशेषतः वैदेहीनं आपल्या आईच्या पुढे नांगी टाकल्याचं बघून तिला जास्त दुःख झालेलं होतं. वैभवनी वैदेहीला भेटायचा खूप प्रयत्न केला, पण वैदेहीच्या आईच्या जागरूकतेमुळे त्याला त्यात यश आलंच नाही. तिने जणू वैदेहीवर सक्त नजरच ठेवली होती. शेवटी त्यांनी एक पत्र लिहिलं, उमाच्या हाती वैदेहीकडे पाठवलं, पण ते वैदेहीपर्यंत पोचलंच नाही. त्याआधीच ते पत्र वैदेहीच्या आईच्या हातात पडलं. उमाच्या हातून पत्र हिसकावून घेत ती कडाडली, खबरदार पुन्हा असं काही केलं तर. जाऊन आपल्या घरच्यांना सांग, वैदेहीचा आणि तुमचा काही संबंध नाही आहे. इकडे वैदेहीने शेवटचा प्रयत्न म्हणून वैभवला एक पत्र लिहिलं होतं, पण ते वैभवऐवजी त्याच्या आईच्या हातात पडलं. वैभवने काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून आईने ते पत्र त्याला दाखवलंच नाही. वैभवला जेव्हा त्या पत्राबद्दल समजलं तेव्हा वैदेहीचं लग्न होऊन 4 दिवस उलटलेले होते. वैभव मनोमन तडकला. आपल्या आईला त्यांनी याचा जाब विचारला तेव्हा आई एक सुस्कारा टाकून म्हणाली, हे बघ, मी जे काही केलं ते योग्य केलं आहे वैभव. मी जर तसं केलं नसतं तर आपली आणि वैदेहीची दोघांचीही बदनामी झाली असती. आणि वैदेही एकेकाळी का होईना पण ह्या घराची सून होती, तिची बदनामी व्हावी असं मला वाटत नव्हतं. राजाभाऊ साधारण 35शीत आले होते, पण वयाच्या मानानं ते खूप तरुण दिसत होते. एका मोठ्या कंपनीत ते अधिकाराच्या पदावर काम करत होते. पगार चांगला मिळत होता. त्या मानानं त्यांच्यावर जबाबदाऱ्या अशा काही नव्हत्या. कदाचित त्यामुळेच असेल त्यांचा स्वभाव काहीसा रंगेल होता. विशेषतः स्त्रीविषयी त्यांना कमालीची आसक्ती होती. म्हणूनच पत्नीच्या मृत्यूनंतर आलेलं एकटेपण त्यांना खायला उठत होतं. लवकरात लवकर हे एकटेपण दूर करण्यासाठी त्यांची धडपड चालली होती आणि त्यासाठी एखाद्या सुंदर आणि सुशिक्षित स्त्रीच्या ते शोधात होते. बीजवर असले तरी राजाभाऊ तशी पैसेवाली आसामी होती. वयही फार नव्हतं. पहिल्या पत्नीपासनं मूलबाळ नसल्यामुळे तीही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळे एखादी तरुण अविवाहित मुलगी पत्नी म्हणून मिळणं त्यांना फारसं अवघड नव्हतं. पण एक दिवस वैदेहीला त्यांनी कुठेतरी बघितलं. बघताच त्यांना ती आवडली. त्यातच 6 महिन्यापूर्वी लग्न झालेली वैदेही विधवा आहे हे कळताच त्यांनी स्वतःहून वैदेहीच्या आईशी संपर्क साधलेला होता. पण वैदेहीचा ह्या लग्नाला विरोध होता आणि हे लग्न तिने केवळ आईच्या दडपणाला बळी पडून केलं आहे याची राजाभाऊंना अजिबात कल्पना नव्हती. म्हणूनच विवाहानंतरच्या पहिल्या रात्री आणि त्यानंतर जे काही झालं त्याची कल्पना त्यांनी स्वप्नात सुद्धा केलेली नव्हती. राजाभाऊंचं घर दुमजली होतं.
वरच्या मजल्यावर ते स्वतः राहत होते. तळमजला त्यांनी मेजर सावंत नावाच्या एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरला भाड्यानं दिला होता. मेजर सावंतची पत्नी लिझा ख्रिश्चन होती. 40कडे झुकलेली लिझा हसतमुख होती, मनमोकळ्या स्वभावाची होती. मेजर सावंतांनी 50 पार केली होती. आर्मीत आयुष्य घालवल्यामुळे मेजर साहेबांचं वागणं, बोलणं, हसणं सगळं दिलखुलास होतं. नव्या नवरीच्या वेशात सजलेली वैदेही राजाभाऊंच्या घरी आली, पण अजूनही तिचं जे काही घडलं त्यावर विश्वास बसत नव्हता. जे समोर चाललंय ते एक नाटक आहे असं तिला वाटत होतं. घरी आल्यावर 4-5 बायकांनी तिला एका सुंदर सजवलेल्या खोलीत आणून सोडलं. वैदेही भिरभिरत्या नजरेनं सगळ्या खोलीवरनं नजर फिरवायला लागली. समोरच्या भिंतीवर एक पुरुषाचा भला मोठा फोटो टांगला होता. वैदेही विस्फारलेल्या नजरेनं त्या फोटोकडे बघायला लागली. कोण असावा हा? ह्याचा फोटो ह्या खोलीत का लावलाय? आपल्याशी ह्याचा काय संबंध आहे? बाहेरच्या हॉलमधनं स्त्री पुरुषांच्या बोलण्याचा, हसण्याचा आवाज ऐकू येत होता. त्यांच्या बोलण्यात तिच्याही नावाचा वारंवार उल्लेख केला जात होता. एक जण म्हणत होता, राजा भाऊ तुम्ही फार नशीबवान बरं का. एवढी देखणी बायको मिळायला खरोखर भाग्य लागतं. पण आम्ही असं ऐकलं आहे की सुरुवातीला ती विवाह करायला तयार नव्हती. दुसऱ्या बाजूनं काय उत्तर दिलं गेलं ते वैदेहीला ऐकू आलं नाही. पण अचानक सगळी खोली आपल्या भोवती गरगर फिरतीये असं तिला वाटलं. खुर्ची सकट आपण खाली पडू का काय अशी भीती वाटून तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आणि एकाएकी भिंतीवर टांगलेल्या त्या फोटोतला पुरुष सजीव होऊन आपल्या समोर उभा राहिल्याचा तिला भास झाला. हॉलमधले सगळे पुरुष एक एक करून त्याच्यात विलीन होत होते. सगळ्या पुरुषांचा प्रतिनिधी असल्यासारखा आता तो तिला विचारत होता, तू लग्नाला नकार का देत होतीस? मग तिने होकार कधी दिला होता? तिथं अजूनही नकारच देतीये. तिचं पहिलं लग्न झालेलं असताना या लग्नाला ती होकार देईलच कशी? वैदेही कापऱ्या आवाजात म्हणाली, माझं लग्न आधीच झालंय, मग माझं परत लग्न होईल कसं? तो पुरुष जोरजोरात हसत म्हणाला, लग्न झालंय? कधी? कोणाशी? तो हसायलाच लागला. तू आहेस कोण? तो पुरुष पुन्हा गडगडाटी हसला. भिंतीवरच्या फोटोकडे बोट दाखवत म्हणाला, मला तू आवडलीस, आता तुलाही मी आवडायला हवा, तुझ्या मनात नसलं तरीसुद्धा. त्याचं हसणं भयानक होतं. त्याचं पाहून तो फोटोतला पुरुष हसायला लागला. आता सगळेच पुरुष भयानक हसत तिच्या दिशेनं पुढे यायला लागले. ती सगळी खोली जणू त्या भयानक हास्यानं भरून गेली. वैदेहीने आपलं शरीर आक्रसून घेतलं. आपल्या हातापायात बेड्या घालून आपल्याला कैदखान्यात टाकलंय असं तिला वाटलं. वैभवनेही आपल्याला धोका दिलाय, आपल्याला वाचवण्याचा तो काही प्रयत्न करत नाही आहे. तो पुरुष आता तिच्या जवळ पोचला होता. त्याने आपला हात तिच्या दिशेनं पुढं केला. वैदेहीच्या तोंडातून अचानक एक किंकाळी बाहेर पडली आणि ती बेशुद्ध झाली. मनावर आलेल्या प्रचंड ताणानं तिची शुद्ध हरपलेली होती. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, एक नम्र विनंती करतो, हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. हा भाग लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमींमध्ये पहिल्यापासूनचे भाग शेअर करायला मात्र विसरू नका. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. धन्यवाद.